नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तिरंगा यात्रा ही आपल्या सशस्त्र दलांना भारताचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे। माननीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला। शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे सखोल आकलन होण्यासाठी विधिमंडळाच्या समित्या प्रभावी माध्यम ठरतात, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले। मी माझ्या संसदीय किंवा विधानमंडळाच्या कामकाजामध्ये अनेक समित्यांवर काम केलं आणि मला जर विचाराल तर शासन प्रशासन समजून घेण्याकरता समित्यांपेक्षा उत्तम अशा प्रकारची व्यवस्था नाही। आणि एक तुम्हाला माहिती असेल तरी सिक्रेट सांगतो की समितीमध्ये जो उत्तम काम करतो सगळे अधिकारी त्याला सन्मान देतात, त्याची कामं जी आहेत ही लवकर होतात, त्याची कामं कुठे अडत नाही। बांधकाम कामगार आणि नागरिकांच्या सुविधांसाठी विविध आघाड्यांवर काम करणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नरेडेको विदर्भ चेंज ऑफ गार्ड नागपूर या कार्यक्रमात सांगितले। आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली नवीन टीम इन्स्टॉल झालेली आहे। अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आपण ठरवलेलं आहे। आपण आता स्किल डेव्हलपमेंट मध्ये काम करणार आहोत, हे पण खूप आवश्यक आहे। आज आपण बघा की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चाललेली आहे। या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये जे काही आपले लेबर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कारीगर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे असतील, यांचंही स्किल डेव्हलपमेंट करणं खूप आवश्यक आहे। आणि मी तर हे सांगतो की आपलं जे बोर्ड आहे BOCWचं, या बोर्डाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की बांधकाम कामगारांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळालं पाहिजे। आमचे राज्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, आशिष जयस्वालजी, ते कामगार मंत्री देखील आहेत, त्यामुळे ते देखील याच्यामध्ये लक्ष घालतायत। तर मला असं वाटतं की आशिषजी नरेडको सोबतही आपल्याला या दृष्टीनं काही काम जर आपल्या BOCWच्या संदर्भात करता आलं तर त्यातनं इंडस्ट्री सोबत एक आपलं टायअप होईल आणि चांगल्या प्रकारचं काम हे आपण या ठिकाणी करू शकू। जिल्हा नियोजन भवन नागपूर येथे माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्थानिक नागरिकांशी जनसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सरकार भाजप महायुतीचे शेतकऱ्यांच्या हिताचे जिवंत सातबारा मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। ते पुढील प्रमाणे तब्बल 5 लाख उतारांवर वारसा नोंदणी पूर्ण झाल्या आहे। जमिनीची खरेदी विक्री कर्ज यांसारखे प्रक्रियांमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे। माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी 22 लाख उतारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। भाजपा महायुती सरकार विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार, भाजप कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितले। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार सामान्य लोकांचं सरकार आहे। जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत आहे, विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे। हे वारंवार आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या विकास कामांना सुरुवात होते। आता समृद्धी महामार्गावर प्रवास होणार सुरक्षित आणि आरामदायी। मर्सिडीज बेन्झ इंडिया व MSRDC मध्ये शून्य मृत्यू महामार्गासाठी अपघात मुक्तीचा नवीन करार पुढील प्रमाणे 2026 पर्यंत शून्य मृत्यू महामार्ग उपक्रमाची अंमलबजावणी करणार। रस्ता सुरक्षता, आपत्कालीन सेवा, जनजागृती यावर भर देणार। सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्प राबवणार। महान मराठा योद्धे वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन।
आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचे सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.